पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेहरे चपटे भोंगतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका. जर ते मातोश्री समोर बसेन उपोषणाला खोटे बोललात तर, आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही. आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्यांना ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्समधून न्यायचा आम्ही. मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं, मी निर्णय बदललाय तो. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. नंतर 8 वाजता, तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे, ते माझ्यासोबत होते तेव्हा ते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मॅटर तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन मी, माझं काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. ओघागोने काल निघून गेलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का, हे वास्तव आहे. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले, हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हां, धन्यवाद. संजय राऊतच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय राऊत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. मी त्यांच्या वतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, त्यांना पक्षामध्ये. यांची कुवत नाही ऐपत काय, यांची अवकात काय. हे भुंकणारे कुत्रे आहेत, त्याला विचारतो कोण, त्याला विचारा तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये. त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली, त्याला विचारा भास्करला त्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार गेला, शरद पवारांकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे आता आलाय. हा निष्ठावंत नाही का, आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो, यांची अवकात काय, हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक गोष्टी आहेत, मी येणार त्यानंतर, मी बोलणार तिथं, मी बोलणार, आज नाही बोलणार त्यावरती. मी आज बोलणार नाही, तो विषय मोठा आहे, आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी बोलेन, मी योग्य वेळेला बोलेन. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार, मी बोलणार याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.